कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. म्हणजे आजचा व्लॉग स्टार्ट झालेलो आहे एकदम सकाळ सकाळी आणि आज आपण जाऊच्या असो कुडामध्ये. दरवर्षी सेल लागता म्हणजे फेस्टिवल सेल चालूच असतात त्या ठिकाणी. लास्ट टाइम आपण चतुर्थीक गेलेलो, त्याच्यानंतर परत दिवाळीत गेलेलो आणि आता आपण परत एकदा संक्रांतीनिमित्त सेल लागलेलो असं, ज्यामध्ये आता हळदी कुंकू स्टार्ट होते थोड्या दिवसानंतर. तर मस्त मस्त वस्तू असतात ज्यांना वाण वगैरे द्यायचं असतं त्याच्यासाठी, प्लास्टिक स्टीलचे वगैरे काय काय. आणि रेट्स वगैरे बघूया, वस्तू स्वस्त असत काय नाही. आमका पण आई गाणी पण घेऊचा असताला. मग आता स्टार्टिंगच असं तेवढ्यातच जाऊया, नंतर गर्दी होता भरपूर आणि नंतर काय हवं असतं तर मिळणार पण नाही. सो बघूया, चला. माझी तर आता तयारी करूची रवली आहे, बाकीचे रेडी असतात, बाकीचे दाखवते. हे बघा आई बसलेली आहे, आईची तयारी झालेली आहे. आज आईन फास्ट तयारी केल्या आणि दिव्याने अजून खोलीतनं बाहेर पडायला नाही. तयारी तर झाली, फक्त घड्याळ रावला माझा. ही पार्सलला देऊची आहेत कुडामध्ये मसाल्याची. अजूनही होता अनाच्या ताईचा पण 1 किलोचा आता घेऊन ठेव. घेत आता घेऊन ठेव. रेडी किट टाक. फोन करून सांगू मग. माझ्या गाडीत देखील जागा कमी आहे. ओके, किती सामान आहे त्यात? काय काय घेऊन येते माझं लागणार. आठे येते. प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत. आई आणि अगोदर थोडे डॉक्टरकडे जातले, त्याच्यानंतर आम्ही पुढे कंटिन्यू करतो. चला. आम्ही तर येऊन पोहोचलो, आई आणि अजून येऊ नाही आहेत. कदाचित येतील 2-3 मिनिटात. ॲड्रेस वगैरे सगळा सांगते आज जाऊच्या अगोदरच, म्हणजे तुमका यायचं असतं तर इझी पडात. बिल्डिंग या साईडला आई बघा, तोपर्यंत ॲड्रेसच सांगून मोकळं जाते. आईची आणि वाट बघत होतो, आई आणि पण इली. गावलं डॉक्टर. चला. थंडा किती थंडा बन. आई आणि जाऊच्या आधी लोकेशन सांगते. इकडे वरती तुमका दिसत असताना शबनम क्लॉथ स्टोअर, कुडाळ बाबाचंद दर्ग्याच्या करेक्ट पाठीमागे पहिला मजला, शबनम मंजिल, पान बाजार कुडाळमध्ये. बाकीचा काय असतं तर मंडई स्लो चालली असती, पण आता सेल म्हटल्यावर पावलं स्लो चालायची नाही. मंडई सेलच्या आतमध्ये तर आपण इलेलं असो आणि आई आणि इकडे तिकडे बघतोच सामान. तर लास्ट टाइम पण आपण इकडे येऊन इकडनं स्टार्ट केलेलं तुमका दाखव वस्तू. तर आता पण तुमका इकडनंच दाखव स्टार्ट करतो. एकदम मस्त मस्त वस्तू असत, जबरदस्त. तर तुमका दाखवते आणि प्राईस पण सांगत जाते, म्हणजे तुम्ही लांबनं वगैरे येत असाल तर तुमचे सगळे प्रश्न पण दूर होऊन जातील, कसे कसे काय काय असत. तर चला बघू, स्टार्ट करूया. जसं की बोलले हे सगळेजण वस्तू बघतात, तर आपण जसे प्राईस दिसतात तसे तुमका सांगत मी जाते पुढे पुढे. आणि जे माहिती नाही त्याचा प्रश्न विचारून त्यांना विचारूया आपण. इकडे बघू शकता फनी असत. हे बघा अशा प्रकारचे फनी, जे की 18 रुपये डझनपासून स्टार्ट असत. आणि बाकी साईज आणि क्वांटिटी, साईजनुसार क्वांटिटी असायची. हे डझनवरतीच असत. हे 2 नंबरचं सेक्शन बघतो, ज्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडे मोठे फनी येतं, जे की 48 रुपये डझनपासून स्टार्ट आहेत. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडे मोठे, जे की 84 रुपये डझन. आणि हे लास्ट याच्यामध्ये 120 रुपये डझनपर्यंत फनी असत. त्याच्यानंतर इकडे पिंजर. तर इकडे सगळ्यांचे प्राईस दिलेले असं दिल्यानंतर तुमहाला वेगळा प्रश्न पडायचा नाही. 36 रुपये, 72 रुपये, 84 रुपये साईजनुसार असत. आणि मग डझनवर तुमका घ्यायचे आहेत. नंतर प्लास्टिक भांडी असत, जे की 84 रुपयेपासून 136 रुपयेपर्यंत अशी असत. काय काय असत ते बघत जाऊया पुढे पुढे. हे बघा छोटे कप, इकडे चाळण असतं, ते बघा चायचे गाळणी, चमचे स्टीलचे. बाकी प्लास्टिकचं घरात यूज होणारं A to Z साहित्य अवेलेबल आहे इकडे. छोटे ट्रे आहेत. निरंजन. इकडे प्लेट्स आणि असत. आणि सगळ्यांचेच प्राईस असे नाहीत जसे तुम्ही 84 म्हणता. ते बघा प्रत्येक सेक्शनवरती प्राईस लावलेले असते. 144 रुपयांपासून स्टार्ट असत डझनवरती प्लेट्स. आणि चांगला ना, हे बघा अशा डझनवर प्लेट आहेत. आपण नेक्स्ट काउंटरकडे असतो. यो काउंटर आता आपण कव्हर करत जाऊया आणि इकडचे प्राईस पण सांगते आणि वस्तू पण तुमका दाखवते. अशा प्रकारचे होते व्हेजिटेबल धुवच्यासाठी वगैरे तुमका मस्त असत. सगळे डझनवरती आहेत. आणि इकडचे 156 रुपये डझन
प्रमाणे पडतं रे तुमका. पुढे पुढे वस्तू दाखवते. याच्यामध्ये वेगवेगळे साईज असतात हे बघा, लहान मोठे आणि शेप पण असतात वेगळे. हे जरा वेगळ्या टाईपचे असतात. तुम्ही बघितलं असतं जास्त, कारण हॉटेलमध्ये वगैरे तुम्ही व्हेजिटेबल्स वगैरे गाळताना वगैरे बघितलं असतं. तिकडे बघा छोटे असं बरणे. हे बघा. हे बघा छोटे युनिक वाटतं जरा बघू छोटे सुद्धा. बॉटल्स असतात दिसताना पण चांगले दिसतात किचनमध्ये. किचनमध्ये. किचनमध्ये चांगले दिसतले मस्त कोणी वाटतं. म्हणजे म्हणजे बॉटलला कसे असतात छोटे बॉटल टाईप असं ते आणि तुमका चांगला पडतं देणे. मस्त. आणि हे पण नाही हळदी कुंकू, लावून हा. ठेव मस्त व्यवस्थित. हे बघ. ते नाश्त्यासाठी वगैरे प्लेट वगैरे असतात ते पण दाखवते. इडली सांबारसाठी वगैरे नाश्त्यासाठी एक नंबर प्लेट असतं ते बघा. हा चटणी आणि बाजू भाकरी पण घेऊ क्वालिटी शकताय. चांगली. इकडनं उजेड तरी पण बघा. हे बघा. ते साबणचे आहेत काय? नाही नाही. तसेच थोडेसे आहेत मोठे ते. असतात. हा ते फ्रीज मध्ये वगैरे वस्तू ठेवच्या असल्या हा, तर छोटे छोटे त्यासाठी. रवलेले वस्तूसाठी ठेव चांगला असा. त्याला झाकण पण असं वरती. हा नंतर याच सेक्शन मध्ये छोटे सुपले पण असत. हे सूप टाईपच सुपली. सूपच असतं ते. हा सूपच पण छोटी साईज छोटी. दाखवलं. हळदी कुंकूसाठी सगळ्यात मस्त वस्तू आहे हा, तिकडे. शिजवण्यासाठी हा मस्त असं. म्हणजे असं नाही की एकदम छोटे पण काहीतरी तुम्ही देताय त्याच. आणि एकदम मोठा पण नाही आणि दिसात पण प्राइस चांगला चांगली दिसत त्याला. असा. म्हणजे 156 प्रमाणे डझन प्रमाणे मस्त असत. हे बघा. हे बघा. मस्त. तिथल्या तिथे काहीतरी छोटासा साफ करूचा असला ना किचन मध्ये हा तर मस्त जा. त्यानंतर प्लेट्स बघतो आपण. हे बघा. छोटे छोटे प्लेट्स आहेत मस्त. हे बघा. आणि असं पण नाही की प्लेन असत विथ डिझाईन असत मस्त युनिक. सगळ्यात जास्त हळदी कुंकू घ्या दिसतं. हा चाळ वगैरे देतात जास्त कारण तर चाळ पण असतात. आणि इकडे इकडचे रेडे बघा असे असतात 160 पासून ते 288 पर्यंत प्राइस असतात. प्रत्येक काउंटरची प्राइस वेगळी असा. वस्तूप्रमाणे प्राइस असत आणि क्वालिटी प्रमाणे. याच्यामध्ये साईज असत लहान मोठे. म्हणजे याच्यामध्ये प्राइस डिफरन्स पण तुमका बघूक मिळतं. पण साईज प्रमाणे असं. याच्यामध्ये कमी प्राइस वाले पण असत साईज प्रमाणे. हे बघा ब्रश वगैरे. पण मग छोटे झाकणवाले जे बॉटल्स बघितलं थोडक्यात बरणी म्हटलं तरी चालतं. हे जरा मोठ्या साईजचे असत. हे बघा. आणि इकडच्या या काउंटरची प्राइस पण तुमका सांगतो वस्तू दाखवते. इकडे 300 रुपयापासून डझन पासून स्टार्ट असत. आणि याच्यामध्ये पण वस्तू मोठे डबे वगैरे असतात किचन मध्ये ठेवचे. तुम्ही कडधान्य वगैरे ठेवण्यासाठीचे डबे किंवा बघा असे राऊंडवाले डबे. डब्यांची साईज पण मोठी असं नाही की डबे एकदम लहान असत. त्यानंतर हे कानवाले. हे असे छोटे कप असतात. ते पण मस्त आहेत ना. हे भाजी ठेवचे टेबल्स असतात बघा बसायचे. युनिक वाटतं हळदी कुंकू देऊ ना. हो म्हणजे वस्तू कशी सांग एकदम लहान पण वाटायची नाही. देताना असं नाही की काहीतरी एकदम लहानच देतो असा. 300 रुपये डझन प्रमाणे बरं वाटतं. हा बरं नाही. साखर मीठ वगैरे सगळं ठेवण्यासाठी मसाला ठेवण्यासाठी वगैरे मस्त सेक्शन असं. इकडे सिल्वर आयटम असतात सगळे. ट्रे वगैरे असतात, प्लेट्स असतात, करंडे असतात. ते अशा प्रकारे एकदम मस्त वाटतं. त्याची प्राइस कशी असा 144 पासून स्टार्टिंग असते डझन. बरेच जण पाऊच सुद्धा वाटतात. बरेच जण म्हणण्यापेक्षा भरपूर जण वाटतात पाऊच. आणि पाऊच यांच्याकडे स्टार्टिंग प्राइस तुमचं सांगताय 120 रुपये डझन पासून पाऊच स्टार्ट असत त्यांच्याकडे. याच्यामध्ये छोटे पॅकेट्स पण असत. छोटे पर्स असतात. त्याच्यानंतर इकडे रुमाल आणि नॅपकिनचं सेक्शन असा. नॅपकिन आणि रुमाल कसं 45 पासून स्टार्टिंग असत. वेगवेगळ्या टाईपचे असतात असं नाही एकाच टाईपचे असत. आपण पिशवीच्या सेक्शनकडे असो आणि इकडे 5 रुपयांपासून ही पिशवी स्टार्ट असं बघू शकते. आणि बाकी व्हरायटी तुमका दाखवते. हे बघा. हे जरा चांगले वाटतात ना. मस्त वाटतं एकदम.
मस्त मस्त चेनवाले बॅग डिझाईन मस्त वाटतं यांची. युनिक असं देऊ शकतास तुम्ही हळदी कुंकूसाठी. स्टीलची भांडी कितीपासून स्टार्ट असं तुझ्या? वर प्राईस दिलेलीच आहे 25 रुपये प्लेट छोटी. चालू वाडगे असतात 50 रुपये 40 रुपये 60 छोट्यावर म्हणजे छोटी मोठी वर अशी हे किंमत दिलेली आहे. सेक्शन वेगळा मांडलेला असतो तुमका एकदम मस्त. चहाचे गाळण वगैरे असतात आणि यांची प्राइस आहे बघा 36 रुपये डझन प्रमाणे स्टार्ट असेल आणि बाकी Size क्वालिटी वर प्रमाणे आहे. असं साईज आणि क्वालिटी प्रमाणे इकडे 36 रुपये 48 रुपये 66 रुपये. हां मोठी इकडे बघा कप सेट असतात छोटे प्लास्टिक मध्ये 70 रुपये काहीतरी बोललेत ते ना. हे बघा आणि जसं की आपण 40 मगाशी रुपये? बोललेलो मोठे चाळण असतात तसे बघा छोटे चाळण पण इकडे तुमका पीठ वगैरे चालू शकतात आणि हे पण डझन प्रमाणे असत 90 रुपये डझन. 41 रुपये. बरे वाटतात ना. बाकी आपण लास्ट टाइम तर बघितलं चादर वगैरे असत त्याच्यानंतर बेडशीट असत त्याच्यानंतर गालीचे असत आणि हा तुमका हळदी कुंकूसाठी वगैरे बसाक वगैरे घालूच असला तर एक नंबरच असा एकदम भारी. याची प्राइस कशी आहे? ओके. असे मंडळी सुंदर सुंदर वस्तू असतात आणि एकदम स्वस्त रेट्स तर तुम्ही ऐकलात. मी जा होता रियालिटी तुमच्या समोर ती दाखवले. आई आणि बघतो काय काहीतरी घ्यायचं असं आता तर वेळ काढू नका पट्टापट येवा. सेल स्टार्ट झालेलो असा तुमच्यासाठी आणि तुमची मनपसंत वस्तू खरेदी करा कारण नंतर असा नको की तुमची मनपसंत वस्तू तुमका व्हिडिओ बघून दिल्यानंतर मिळाक नाही. तर पट्टापट येवा कारण सेल जस्ट आता स्टार्ट झालेलो असा आणि माल एकदम पूर्णपणे भरलेलो असा आणि वस्तू एकदम मस्त मस्त असत. एकदम रिजनेबल प्राईजमध्ये तुम्ही काहीतरी चांगली वस्तू खरेदी करूचा प्रयत्न करत असाल तर एकदा नक्की सेलला व्हिजिट करा. हळदी कुंकूसाठी एकदम बेस्ट होऊन जातं तुमच्यासाठी. तर आपला तर झालेला असा बघून आणि बघूया आई आता काय काय घेतं. घराकडे पण सामान थोडं थोडं घ्यायचं असा कारण आपण इकडनं बरीच खरेदी करतो कारण सीजनल सेल असता आणि फेस्टिवल सेल म्हटलं तरी चालतं. दर फेस्टिवलला पण लागतं वेगवेगळे वस्तू असतात कपडे असतात सीझनप्रमाणे त्याच्यानंतर पायपुसणी वगैरे एकदम रिजनेबल रेटमध्ये आणि सर्व वस्तू तुमका एकाच ठिकाणी मिळतील. असं नको की तुमका हळदी कुंकूसाठी काहीतरी स्टीलचे वस्तू वेगळीकडे शोधताय प्लास्टिकचे वेगळे साईजप्रमाणे वगैरे असं नको एकाच ठिकाणी तुमका सगळं मिळून जाताला. सो नक्की व्हिजिट करा